आता मागच्या पार्टमध्ये तुम्ही तर बघितलंच असेल, आपण सिंहगडावर पोचलेलो आणि सिंहगडावर पोचलो जेव्हा आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली. किल्ल्यावर खालचा व्ह्यू बघायला कसला भारी दिसतोय आणि किल्ल्यावर ही आपल्याला मेन तोफ दिसली बघा. आणि ह्याच्यावर बघा किल्ल्याची सगळी माहिती लिहिली, वाचा एकदा. आणि किल्ल्यावर एक आपल्याला हॉटेल दिसलं बघा. आणि किल्ल्यावर इथं लोकमान्य टिळक राहत होते बघा. इथं लोकमान्य टिळक निवासस्थान आहे आणि निवासस्थानामध्ये या वाड्यात लोकमान्य टिळक राहत होते. आणि तिथनं पुढं गेल्यावर तर राजाराम महाराजांची समाधी होती, तिचं बांधकाम चालूच होतं अजून. आणि इकडं आपल्याला 2 माकडं दिसली बघा. आणि इथं होता किल्ल्यावरला मेन विषय बघा, तानाजी मालुसरेंची समाधी होती. आणि इथं भारी भारी शिल्प पण काढलेली होती बघा. आणि ही बघा तानाजी मालुसरेंची समाधी. आणि इथंच आपल्या तानाजी मालुसरेंनी प्राणाचं बलिदान दिलेलं, म्हणून तर या किल्ल्याला नाव दिलंय गड आला पण सिंह गेला, म्हणून या किल्ल्याचं नाव सिंहगड पडलंय बघा. आणि किल्ल्यावर तानाजी मालुसरेंच्या समाधीपासून पुढे गेल्या इथं खायचा विषय होता, सगळं खायलाच होतं बघा. असली बोरं बिरं होती बघा, सगळी रानमेवा. आणि अशा प्रकारे किल्ला बघून आम्ही किल्ल्यावरनं बाहेर पडलो. आणि किल्ल्यावरनं खाली आल्यावर ह्यो मेन विषय बघा, मला लय आवडला. आणि किल्ल्यावरनं खाली आल्यावर झालो पॅक, गार तर लय लागत होतं. आणि हे दोघं बसलेले टपाडाव, मी पण होतो बघा, या अर्णव बसलेला गॉगल घालून माझाच. आणि किल्ल्यावरनं आम्ही परतीचा प्रवास चालू केला. आणि मेन मुद्द्यालाच माझा फोन मंडळी स्विच ऑफ झाला, त्याच्यामुळं मी काय ज्योत पळवताना दाखवू शकत नाही. आणि आपण भेटून नेक्स्ट पार्टमध्ये, त्याच्यासाठी फॉलो करा.